लोकांनी साकार केलेला सुवर्णमय भारत हेच माझे स्वप्न आहे आणि हीच स्वप्ने आम्ही आज या सर्वच महामानवांना मी शुभांगी पानसरे तुम्हाला सर्वांच्या टाळ्यांच्या कडकडाटात प्रथमतः अभिवादन करते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, माणसानं माणसाला माणुसकीनंच वागावं, माणसानं माणसाला माणुसकीनंच वागावं असा संदेश देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तळलेली नसून ती गरीब शेतकऱ्यांच्या तळहातावर बसलेली आहे असा विज्ञानवादी संदेश देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. खरं तर आज गोरगरिबांच्या घरापर्यंत ज्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी मेडिकल आणि इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला ते राजर्षी शाहू महाराज. खरं तर आज पुण्यामध्ये पहिली शाळा काढली आणि आज ज्यांच्यामुळे माझ्यासारखी सामान्य मुलगी येऊन येथे बोलू शकते अशा सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले बंदुकीच्या जोरावरती आणि हंटरच्या धाकावरती वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी अनेक माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय वाघाला माणसाला वाघासारखं जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. खरं तर या सर्वच महामानवांना पुन्हा एकदा अभिवादन करते आणि प्राचार्य मॅडम व सर्व शिक्षक आणि माझे नवीन बालमित्र व मैत्रिणींनो मला येथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते. मला येथे जर सांगायचं झालं खरं तर आई कशी असावी याचं एक सुंदर उदाहरण मला येथे सांगावंसं वाटतंय सर. आई कशी असावी? पन्हाळ्याच्या वेड्यावरती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अडकलेले होते, पन्हाळ्याच्या वेड्यावरती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अडकलेले होते सर, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती असं ऐकण्यात आलं होतं की आपल्यासारखा हुबेहूब दिसणारा माणूस शिवाकाशी नावाचा कोणीतरी माणूस आहे. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्याला सांगितलं आणि त्या शिवाकाशी नावाच्या माणसाला बोलवण्यात आणलं. शिवाकाशी नावाचा माणूस राजांच्या समोर येतो. राजे पाहतात त्याला, राजांच्या डोळ्यात पाणी येतं. अरे शिवा, जणू तू आम्हाला आरशात पाहिल्यासारखा भास होतोय शिवा. तेव्हा तो शिवाकाशीत म्हणतो, होय की राज. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा पोशाख तर शिवाकाशी त्याला देतात, स्वतःचे दागिने देतात, स्वतःचा जिरोटप देतात. जा हे घालून ये आणि येऊन आमच्या समोर येऊन उभं टाक. तसा शिवाकाशीत म्हणतो, होय की राज. त्यावेळेस शिवाकाशीत जातो, राजांचा जिरोटप चढवतो, राजांचा पोशाख घालतो, राजांच्या समोर येतो. स्तब्ध होतात राजे, राजांच्या डोळ्यात पाणी येतं. अरे शिवा, जर आम्हाला आरशात पाहिल्यासारखा भास होतोय शिवा. त्यावेळेस शिवाकाशीत म्हणतात, राज म्हणजे तू सिद्धीजवळ पण मला ओळखणार नाही. त्यावेळेस स्तब्ध झाले राजे म्हणतात, अरे शिवा तुला कसं कळलं? आम्ही तुला त्या सिद्धीजवळ तर पाठवणार आहोत. शिवाकाशीत म्हणतो, अहो राजा, तुमचे डोळे तर काय नाही सांगितलं ना, तुमच्या हृदयाची ठोका काय म्हणतायत ना हे आम्हाला कळतंय राज. अहो राज, तुमच्यासाठी आम्ही मरायला पण तयार होतो, कारण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राज. त्यावेळेस पन्हाळ्याच्या वेड्याच्या दिशेने शिवाकाशी निघतो, संमेलनात जातो. संमेलनामध्ये तहाची बोलणी सुरू आहे. शिवाकाशीत पोहोचतो, तिथे शिवाकाशीत बसतो, पण त्यावेळेस तेथे उपस्थित होता फजल खान. माझ्या राजावरती शिवाकाशीदावरती 2 संशयी नजरा पडतात. या 2 संशयी नजरा दुसरा कुणाच्या नसून या 2 संशयी नजरा होत्या अफजल खानाचा मुलगा फजल खानाच्या. ओ शिवाजी नाही हो सकता है. त्यावेळेस सिद्धी जवळ येतो आणि त्या शिवाकाशीदावर वाऱ्यांची पोचार सुरू होते. रक्ताच्या छिळकांड्या उडायला लागतात आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात जखमी असलेल्या त्या शिवाकाशीदाला प्रश्न करण्यात येतो, अरे बोल तुम कोण आहे? त्यावेळेस शिवाकाशीद म्हणतो, अरे मैं छत्रपती शिवाजी महाराज हूं, मैं छत्रपती शिवाजी महाराज हूं. त्यावेळेस तो सिद्धी जवळ खटकतो आणि त्या फजल खानकडे जातो. अरे बोल तुम कैसे बोल सकता है कि वो शिवाजी महाराज नहीं है? बोल तुम कैसे बोल सकता है कि वो शिवाजी महाराज नहीं है?
असतील तर यांच्या डोक्यावरती तो तलवारीचा वार असेल. तसा सिद्धीजवळ जातो, तलवारीने खटकन चिरोट बाजूला करण्यात येतो. पाहतो तर काय तलवारीचा वार नव्हता. पुन्हा एकदा रक्ताच्या चिळकांड्या उड्या लागतात. वाऱ्यांची पोटचाल सुरू होते आणि त्या रक्ताच्या चिळकांड्यात उभा असलेल्या त्या शिवाकाशीदाला पुन्हा शेवटचा प्रश्न करण्यात येतो. अरे बोल, तुम कोण आहे? त्यावेळेस शिवाकाशीद म्हणतो, अरे हो, नाही मी छत्रपती शिवाजी महाराज. अरे जन्माला जर शिवाकाशीद म्हणून जन्माला आलो, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हे भाग्य काही कमी आहे का? त्यावेळेस शिवाकाशीद नावाचा अध्याय संपला. अरे तू माझं बोट का उचलू शकला नाहीस आणि माझ्या राजाची पाठ का थोपडणार? जा माझ्या राजाला सांगा, राजा तुमचा मावळा गेला, राजा तुमचा मावळा गेला, पण मातीत नाही गेला, मातीसाठी गेला. कारण मातीत जाणारे अनेक असतात, पण मातीसाठी जाणारे फार तुरळक लोक असतात आणि त्यातील तुमचा मावळा गेला. राजांना बातमी कळाली, शिवाकाशीद गेला, शिवाकाशीद मेला. राजांच्या डोळ्यातून पाणी आलं. पण आता ही बातमी शिवाकाशीदाच्या आईला कशी सांगावी हा राजांसमोर मोठ्या प्रश्नचिन्ह उभं टाकला होता. राजांचे मावळे राजांना म्हणत होते, राजा आम्ही जातो शिवाकाशीदाच्या आईकडं, आम्ही सांगतो. पण राजा हत्तीला पेटून उठले होते. राजे थांबायला तयार नव्हते. तेव्हा राजाने घोड्यावरती शिवाकाशीदाच्या आईच्या घराकडे गेले. शिवाकाशीदाची आई राजांना पाहते, राजे आईला पाहतात. शिवाकाशीदाची आई स्मित हस्त्याने पाहते. शिवाकाशीदाची आई खुश होते. ये राजा ये, आते बस. सुनबाईला सांगतात, म्हणजे त्या शिवाकाशीदाच्या बायकोला सांगतात की अगं सुनबाई, राजा आलाय, गुळपाणी तरी घेऊन ये की. पण राजांचं मन राजांना हातून म्हणत होतं, अगं इतका माणसांना कशासाठी? तुझ्या मुलाच्या मृत्यूची दुःखद बातमी घेऊन मी तुझ्याकडे आलोय ग. पण वाचा फुटत नव्हती, काय बोलावं हे सुचत नव्हतं. त्यावेळेस त्या सुनबाई गुळपाणी आणते आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतात आणि आईला म्हणतात, आई तुझा एक मुलगा गेला ग, पण तुझा दुसरा मुलगा त्याची दुःखद बातमी घेऊन आलाय. पण समजू नको, तुला कोणी मुलगा नाहीये, मी पण तुझा मुलगाच आहे की काही. त्यावेळेस त्या शिवाकाशीदाची आई म्हणते, होय राजा, मला माहित आहे, पण एवढं म्हणून त्यावेळी डसा रडायला लागते, आक्रोश करायला लागते आणि तिथं साठवण करा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अगं आई असं समजू नको, मी पण तुझा दुसरा मुलगाच आहे की आई. या बोलण्याचा त्या शिवाकाशीदाच्या आईला राग येतो आणि ते रागाच्या भाषेत म्हणते, ए राजा, तुला काय वाटलं मी माझा शिवा मेलाय म्हणून रडते? तुला काय वाटलं मी माझा शिवा गेलाय म्हणून रडते? अरे नाही, मी यासाठी रडते की त्या परमेश्वराने मला अजून 2 मुलं का नाही दिली जे माझ्या राजांसाठी मरतील. तशी आई बनायची आहे. त्यावेळेस त्या शिवाकाशीदाची बायको येते आणि म्हणते, आत्याबाई असं काय म्हणताय व? मी पण स्वराज्यासाठी लढायला तयार आहे की. आणि त्या अभिमानाने ही गोष्ट सांगावीशी वाटते मॅडम की पन्हाळ्यावर लढणारी पहिली स्त्री कोण होती तर ती शिवाकाशीदाची बायको होती. म्हणजे हे स्वराज्य फक्त मनगटच नाही तर बांगड्याने सुद्धा झुंज दिलेली आहे. तशी स्त्री बनायची आम्हाला. पण आज आमच्या स्त्रीला मान खाली घालून चालावी लागते का? आम्ही दबकतो, आम्ही घाबरतो. पण आम्हाला घाबरायचं कारण म्हणजे आमचे जे मावळे आहेत, आमच्या मावळ्यांचे जर विचार छत्रपती शिवाजी महाराज जर असतील तर माझ्या कोपडीसारख्या ताईवर येणारी ही घटना झालीच नसती, माझ्या प्रियंका ताईवर ही घटना आलीच नसती आणि नवे फरवाद झालेल्या माझ्या श्रद्धा ताईवर सुद्धा ही घटना आली नसती. ही फार मला इथं लाचारीनं बोलण्याची वेळ आली आहे. खरं तर आज 350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्हाला इथे रुजू करावे लागतात. ही फार आचरणात आणावे लागतात. खरं तर राजा, तुम्हाला मला सांगावंच वाटतंय, मला तुमची माफी मागावीशी वाटते. राजा बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारे तुमचे मावळे कुठे राजा? पण बचेंगे तो और भी पिएंगे असे म्हणणारे आमचे मावळे कुठे राजा? राजा हातात तलवारी घेऊन शत्रूंशी कत्तल करणारे तुमचे मावळे कुठं? पण हातात सिगारेट घेऊन रिंगा मारणारे आमचे मावळे कुठे राजा? तुमच्या आई बहिणींची अब्रू लुटणारे ते रांजेगावचे पाटील, त्याला तुमचे मावळे चढवणारे कुठं? पण आमच्याच
आम्हाला माफ करा. खरं तर या महाराष्ट्रामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज जर घडायचे असतील तर त्याआधी आम्हाला माँसाहेब जिजाऊ घडावे लागतात, शहाजीराजे भोसले घडावे लागतात, तरच छत्रपती शिवाजी महाराज घडतील हे मला इथं सांगावंच वाटते. पण आजची परिस्थिती कशी झाली आहे? आईची मम्मी झाली आहे, आईची मम्मी झाली आहे, आमची मम्मी रमणी कधी खेळायला लागली आम्हाला. पप्पाचा डॅडी झालाय, पप्पाचा डॅडी झालाय आणि आमचा डॅडी ब्रँडी कधी खेळायला लागले आणि या मॉपच्या दुनियेत आम्हाला लेकरांचा लॉलीपॉप कधी झालाय राजा हे आम्हाला कळलंच नाही राजा. खरं तर मला एक सांगायचे वाटते, आपण ताईने सांगितल्याप्रमाणे गाडीला मोठमोठे झेंडे लावतो आणि गाडीला समोर छत्रपती शिवाजी महाराज राजमुद्रा लिहितो आणि जर पाहिलं तीच गाडी जर एका धाब्यासमोर जर लावत असाल तर थोडं विचार करा. हीच मला इथं बोलण्याची वेळ आहे. खरंच मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी इथे आभार मानतो. मी आजचा माझा पहिला दिवस मी हिंमत करून मी समोर बोलण्याचा प्रयत्न